हे तोबोळ्यांचे मारे केले. तो बहिरी होणं म्हणजे काय नाही का ते तो प्रकार मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. पूर्ण इंटरलॉकिंग आहे. आता ह्याला एक मधला दगड आहे, ह्याला इंग्लिश मध्ये कीस्टोन म्हणतात. कुलर सारखं हवायचे सुंदर मूर्ती आहे बघा. महाराजांच्या काळातली अजून आहे. महिषासूर मर्दिनी. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर या ठिकाणी जवळ आहे. अच्छा. जगात पहिला शोध या ठिकाणी लागलाय. तरकेल सेनापती होते. दर्या सारंग. समुद्रामध्ये काय करायचे, जकात कसं करायचे, टोल घेणे. ब्रिटिश काय करायचे, आपल्या हद्दीत येऊन व्यापार चालवायचे, जकात देत नव्हते. त्यांना फसवण्याचा अंग्र्याने काय केलं, 5 किलोमीटर डमी फोर्ट. समोर डोंगर आहे बघा, डोंगराला पण ती भिंत आहे तटबंदी, ती दिसते ब्लॅक कलर. हा दिसते. आता ब्रिटिश काही बोटी वेगळ्या होत्या, लांब नांगरपट्टी, काय इंग्लिशमध्ये व्ही सेप, त्या तुटाव्या. त्या बुद्धासमोर बाहेर 400 मीटर अंतरावरती आतमध्ये भिंत बांधली समुद्रामध्ये. ती जमिनीपासून 14 फूट उंच आहे. आता आपल्या हद्दीत येऊन परक्यांच्या बोटी का तुटतात, मग शोध कधी लागला 95ला. मग 1955 एक पुण्याचा ग्रुप होतं, गुच्ची ग्रुप, त्याने काय केलं, पाणबुडी सोडून ड्रायव्हिंग केली भिंत बघायला. खरोखर भिंत आहे की नाही, भटकंतीवाले मिलिंद गुन्हा येऊन गेले, त्या ट्युरी दाखवले स्टार माझावरती. अशी आतमध्ये भिंत आहे समुद्रामध्ये. हा आतमध्ये भिंत आहे. नंतर इथून बाहेर 70 वाव, मग 100 किलोमीटरवरती दूर आंग्रे बेट आहे पाण्यामध्ये. अच्छा. त्याला आंग्रे बँक असं म्हणतात. आंग्रे ब्रिटिशवरती हल्ले चढवायचे आणि आपली जातं तिकडे बांधून नांगरून ठेवायची. आंग्रे येतात कुठून, त्याला कोणी बिलकुल कोणाला समजत नव्हतं. आता शेळमारीच्या वेळी लेटर पेन लिहायचं, त्यावेळी पेनं नव्हती खाली ते लिहायला वगैरे. मग पेना पण अशी साधी वापरतो, पण त्यावेळीची महाराजांची पेनही बघा, बोरीची झाडं. म्हणजे थोडक्या आताचा मार्कर अक्षर सुंदर येतं. मग त्यावेळी शाई नव्हती, इंक वगैरे कुठला वापरायचा, ती बारीक पाणी झाडं आहेत बघा, त्याला काळी फळे येतात, ती शाई म्हणून वापरायची. हा, याला काळी फळे येतात, ती शाई म्हणून वापरायची. किती गारवा आहे बघा. कारण असा गारवा का वाटतो, तर त्यावेळी धान्य पोत्यावर ठेवायचं नाही, मोकळं, मग त्याला कीड लागत नव्हती. हा कोबा हा नंतर टाकलेला आहे बघा, हा दिसतोय. आता मगाशी डॉलरात मारली होती, का राजा भोज और का गंगू तेलीन. मग तुम्हाला थोडक्यात पन्हाळ्याची स्टोरी सांगतो. पुरी पन्हाळ्याला धानकोड बांधची कोसून पडायची, बांधकाम टिकत नव्हतं. मग का, मग त्या ठिकाणी काहीतरी बळी द्यायचा प्रकार होता. बळी करून पाहिजे प्रेग्नेंट बाई. तर जवळच एक गंगू तेलीन नावाची व्यक्ती खेडेगाव जवळ होती. राजा भोज हे मोठे व्यापारी होते. व्यापारी असून सुद्धा गंगू तेलींच्या पायापुढे गेले बळी देण्यासाठी, आणि गंगू तेलीन मान्य केले. आणि गंगू तेलीन स्वतः पुत्रासहित बळी द्यायला तयार झाले. बळीदाने सांगितलं, ज्या ठिकाणी बळी जाणार तुम्ही नंतर धानकोटा बांधाल, मग 3 मुलींची नावं द्या. तिला 3 मुली होत्या, गंगा, यमुना, सरस्वती. म्हणून ती पणाला समाधी आहे, आणि म्हणून ती डॉलर का राजा भोज और का गंगू तेलीन. का राजापेक्षा गंगू तेलीन गरीब व्यक्ती मोठी झालेली आहे. ती लेडीज आहे. ऍक्च्युली कोणाला समजत नाही, काही जेंट्स म्हणतात, जेंट्स नाही, लेडीज आहे. का राजा भोज और का गंगू तेलीन असा अर्थ आहे. का त्याला ज्याने तेलीन होती. आता इकडे नाणी वर्ण टाकायचं, वरती होल आहेत समोर, इकडे बघा जाऊन समोर होल आहेत बघा. पण हे पण त्यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं बघा. पावसाने साठवायचं, आता लिकेज आहे. कितीहून पाऊस पडलं पाणी थांबत नाही, तर निघून जातो. आणि चौकोन जे ठोकळे आहेत हे दगडी, हे त्यावेळी ट्रॅकिंग करायला, रॉक क्लाइम्बिंग, चढावतं तालीम करायला वगैरे. आणि आता जेव्हा पाणी असतं अपघात घडले असते, कलाकार वेगळ्या ठिकाणी उड्या मारल्या असते डायरेक्ट खाली. आता याच्या पलीकडे चुन्याचं खाणं आहे आणि गोड्या पाण्याची विहीर आहे बघा. जर इकडे रस्ता चांगला असेल तर आपण इकडे घुसूया, या इकडे. पण आमच्या मला तिकडे जावं त्या साईड. काय भारी सुंदर दिसून राहिलं. तो खाली दिसतो चुन्याचं खाणं. हा चुन्याचं खाणं आहे, आणि त्याला एक दगडी चाक आहे बघा. मग त्यावेळी ते बैल फिरवायची, बैल. मग त्याला खाणं असतो ना तसं. मग सर्व बांधकामासाठी ह्याचा वापर केलेला आहे सर्व. मग सर्व मटेरियल ह्याला लावलेलं आहे समोर, आहे ना. आणि हा सर्व घोड्यांचा रस्ता, आणि हे सर्व बुरुज आहे, हे दिसत आहे ते सर्व या ठिकाणी. पण पावसाळी आता गेल्या महिन्यामध्ये ह्या भिंतीवर लाटा येत होत्या. तटाची उंची आहे 36 मीटर, 120 उंच. तरी आपण काय म्हणतो, आग, वारा, पाणी याच्याकडे कोणी जाऊ शकत नाही, किती काय झालं तरी. आता तुम्हाला इकडनं उंची वाटत नाही, ज्यावेळी आपण तटबंदीवर जाणार त्यावेळी तुम्हाला हात दिसेल किती उंच आहे. गोड पाणी म्हणजे आपण म्हणतो की देवाची करणी, नारळाचं पाणी बघा. एवढ्या जवळ खारं पाणी आहे, सॉल्ट वॉटर, आणि गोड्यामध्ये स्वीट वॉटर वेल. म्हणजे जवळ खारं पाणी, गोड पाणी, आणि खरोखर गोड पाणी आहे. हे बघा सुंदर आहे बाहेर.
आणि विहिरीत कसं माहितीये, जिवंत झरे चालू आहेत विहिरीला. अरे वा. माहिती मी तुम्हाला तिकडे देतो. हो हो. तलावामध्ये पाणी नव्हतं, विहिरीमध्ये पाणी आलं नाही. हम्म. आणि विहिरीला जिवंत झरे चालू आहेत. आणि आता बघा घोड्याच्या नाल्याप्रमाणे नाला कृती पिंडीसारखा आकार हम्म. आहे ना. आता प्रत्येक विहीर कशी 60 फूट खोल आहे, 60 फूट डीप आहे बघा. हम्म. कारण पाणी तुम्हाला जवळ लगेच सापडणार नाही. हे छोटा. म्हणजे आड 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 आड. दर्या बुडून. अच्छा. आणि हे तर बेट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, एवढा दगड कसा उचलला असेल, हा नॅचरल दगड आहे खाली नॅचरल दगड. आणि त्याच्यावरती ते बांधकाम केलेलं आहे. हा दर्या बुडून. हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर ते बघा. आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी 10 वाजेला येणार आहे, तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा. आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा. तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मध्ये.